प्राध्यापक व बा बोधे लिखित बदला प्रकरण 7. गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. एका महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आटपायच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची घाई सरकारला झालेली. तवा गरम आहे तवरच पोळी भाजून घ्यायची, नाही तर सरकार पाडल्यावर जनतेचं काय खरं नवं. कवा कोणीकडं पाठ फिरवतेली आणि ढुंगणी हाणतेली सांगता यायचं नाही. म्हणून प्रत्येक पार्टीनं आपापली मेंबरं सावध केलेली. जयसिंगला वाटलं होतं आपल्या 1 नंबर वाडीतली माणसं आपल्याकडे येतेली. जयसिंगराव तुम्ही उभं राहावा असं म्हणतेली. पण एक सुधी खोड आलं नाही. उलट दात पडकी म्हातारी खोंड पुन्हा वासरा चिरून उभं राहायला बघत होती. 1 नंबर वॉर्डात 2 जागा. एका अंगानं रावड्या पवार उभा राहिला होता, दुसऱ्या अंगानं हरणी चव्हाण. बाई लय तापट. मत नाही दिलं तर माणसाची चावडीव पच्चड करणार, शिव्या देणार. म्हातारीच्या शिव्या खानापारास तिला जाऊ द्या ग्रामपंचायतीत असं माणसं म्हणायची. 10-12 जणं आली जयसिंगच्या घरी. एक म्हातारा म्हणला, ए बघ तुझ्या घरात मतं आहे ती 6. आम्ही आशेनं आलोय. यंदा रावड्या उभा राहतोय, मतं त्याला द्यायची. का? रावड्याव काही शिक्का मारलाय वय? दुसरा कोणी तरुण उमेदवार मिळालाच नाही का? नाही, मला तरी कोणी दिसत नाही. डोळं उघडं ठेवून जरा बघा की. सलग 15 वर्ष झाली रावड्या उभा राहतोय, आता बदला की उमेदवार. मग त्याच्या पोराला उभा करू का? काय हे तर काय घराणेशाही आणताय काय? तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, यंदा मी फॉर्म भरणार आहे. लेका मग आधी सांगायचं नाही वय? आधी सांगाय तुम्ही कवा आलता मला विचारायला? लेका एवढा घाट जमवून आणलाय मी, कशाला दुधात मिठाचा खडा टाकतो तू? अरे म्हातारपणामुळं मिठाचा आणि साखरेचा खडा यातला फरक तुम्हाला कळना झालाय. मी फॉर्म भरणार. तरणी बांडबाडी निवडून आणतो का नाही बघा पंचायतीत. माणसं उठली, गप घराकडे गेली. जयशानं 4 दिवसात गाव पिंजून काढलं. गावात उमेदवार 12, त्यातलं 2 राखीव. सगळी आपल्या वारणीची पोरं त्यांनी गोळा केली. 25ची 30ची. सगळ्या गावात तीच चर्चा. पहिल्या सरपंचाला बी त्यांनी धाव्यावर बसवलं. आलाच सरपंच तंतनत मुठी आवळत म्हणला, काय र गावात फूट पाडाय बघतोय काय? फूट पाडत नाही, गाव एक करतोय मी. आमदार साहेबासने सांगितल्यावर कळन. जगणं हराम करायली तुला. अरे ज्या आमदाराकडं गावाकडं बघाय टाईम नाही, त्या आमदाराला मी मारतो दांडकेव. काय केलं रे त्यांनी गावासाठी? मग काय दुसरी पार्टी करणार आहे का? मला काय कांचाबी पक्ष चालतोय. दादाच्या कानावरच घालतो आता. घाल की घाल. अरे लेका लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. जुनं एक सुधी खोंड ग्रामपंचायतीत दिसता कामा नाही. जयशानं गावातली तरणी बाण 100 पोरं एक केली. मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग घेतली. 10,000 रुपये घालून सारेसनी पार्टी दिली. पोरं नाचतच फॉर्म भरायला. मास्तर कधी मोरं यायचा नाही. गुपचूप आतनं सांगायचा, जयशा तसं करायचा. एकदा मास्तर म्हणला, तरणी पोरं काय बिडी सिगरेटवर वळतेली. आपल्या मागं 60ची म्हातारी उभी राहायला पाहिजेत. पण मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मास्तर? सगळी म्हातारी माणसं गोळा करा. ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करा. मी 2-4 माणसांची नावं सुचवतो, त्यासनी भाषण द्यायला बोलवा. बघा म्हातारी खोंड कशी नांगराला झोपल्यागत चालतात. पहिल्या दिवशी 50 म्हातारी जमली. पुण्यासनं एक डॉक्टर आणला होता, सेवाभावी संस्थेत काम करणारा. डॉक्टरनं चांगलं भाषण दिलं. प्रत्येकाच्या रोगावर फुकट औषधं वाटली. कुणाला संधिवात झालेला, कुणाला दाम्यानं पाचडलेलं, कुणाला खोकला त्रास देत होता, कुणाचं डोळंच काम करत नव्हतं. सगळी म्हातारी माणसं खुश झाली. म्हणायला लागली, म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणारा उमेदवार पहिल्यांदा गावाला मिळाला आहे. राव वर्ष झालं गुडघ्याने आकडलोय मी. डॉक्टरनं एकदा गुडघा चोळला तर दुखायचं थांबलाच.
दुसरं व्याख्यान एका प्राध्यापिकाचं ठेवलं. म्हाताऱ्यांनी आता संसारातनं निवृत्त व्हावं, वाचन करावं, भजन करावं, शेतीवर ध्यान ठेवावं, तरुण पिढीला मार्ग दाखवावा. म्हातारी खुशच झाली ना. तिसऱ्या मीटिंगला म्हातारी चेकाळायची बाकी राहिली होती. साऱ्यांची गोंदवल्याला सहलच काढली. गोंदवले, शिखर शिंगणापूर, पंढरपूर सगळं एका झपाट्यात फिरायला मिळणार म्हणल्यावर माणसं हरकली. मास्तरनं कराडला जाऊन ओळखीची गाडी आणली. 2 दिवस 50 म्हातारी निस्त्या डिझेलवर फिरवली. तरण्या पोरसनी तर मुठीत घेतलं जयसिंगने. तरुण मंडळाला नवीन ढोल दिला, 20 लेझिम दिले, झांज पथकाला 22 झांजेच्या जोड्या घेऊन दिल्या, हलगी दिली. मास्तर सांगल तसा जयशा वागायचा. गाव वळखायकीचता टाईम लागतोय. गोरगरीब बायका गोळा केल्या, त्यासनी पातळं वाटली. विरोधी पक्षाची माणसं गावात आणून सभेवर सभा घ्यायला सुरुवात केली. गाव ढवळूनच काढलं. जुन्या सभासदांची झोप उडाली. त्यांनी पाटील सरपंचाला जमवलं, मीटिंग घेतली. एक सदस्य म्हणला, आमदार साहेबांनी बोलवा, त्याच्याशिवाय ही घोडं वटणीव यायचं नाही. 4 वेळा गेलो आमदाराकडं, त्यासनी तरी कुठं टाईम आहे. दिल्लीसारखी त्यासनी हाका मारते. आणि मग सभापतीला बोलवा. तो पट्ट्या कवा असतोय कसूदीत. त्याला बोलवायचं म्हणजे पुन्हा बाटली मागवायची. नाही मग आता करणार काय? काय जुनं दुखणं काढा उकरून. ताण्या चव्हाण गायब झालाय. पोलीस पाटील, तुम्ही एक अर्ज करा, आम्ही करतो साया. एकदा पोलिसाचा दुपटणं मागं लागल्यावर पळते बघा माकडागत. बरोबर आहे, बरोबर आहे, असंच करायला पाहिजे. अहो रिकामट्याकडे माणसंच काय. 8 आण्याचा फुटानं आणि कब्बर दारू दिली काही एखाद्याचं घर पेटवाय कमी करणार नाहीत. सरपंचानं जुना ग्रुप हाताशी धरला. पोलीस पाटलाकडं मोर्चा वळवला. पाटील बी मोकळा. गुलाल तिकडं चांग भलं, यो त्याचा खाक्या. त्यांनी सरळ ताण्या चव्हाणाच्या वाडल्याला गाठला. तो बसला होताच मटकेचा आकडं सोडवत. काय गाण्या, लागतोय का नाही फेगर? अरे फेगर लागला असता तर वाळक्यात वांडानं बसलो असतो का? पाटील पाया पडतो, पण आज दारू बाजाराव. लेका जावयाकडं जा की, त्याचा भाव राहिला निवडणुकीला उभा. जावाय जेवायला घालतोय म्हणून जगलोय. आता आणखीन त्याला दारू कशा पाय मागायची? आजचा दिस तुम्ही पाजा की. दारू पाजायची गोष्ट दे सोडून, लेका तुला फुग्यात आंघोळ घालतो. काय चेष्टा करताय काय? अरे तू काय मेव नाही वय माझा? मला एक सांग, ताण्या कुठं आहे रे? काय कल्पना नाही हो, गेला असेल मुंबईला. कसं व्हायचं तुझं? लेका जयशान भाण्या या 2 भावांनी खून केला तुझ्या ताण्याचा. काय म्हणताय? लेका मी पोलीस पाटील आहे. या अर्जावर सही कर. 4 दणक्यात फौजदार त्याला कबूल करायला लावतोय का नाही बघ. हे बघा पाहुणे, माझा विश्वास आहे पाटील. पैसे किती पाहिजेत सांग. कोरा नोटा मोजायला लावतो सरपंचाला. मला 5,000 रुपये पाहिजे. दिलं दिलं. सरपंच इसार ठेवा त्याच्या हातावर. इसार बिसार काय नाही, बंडल ठेवायच्या हातावर. आज नाही जमलं तर उद्या द्या. आजच्या पुरती मी करतो कुठं बी माझी सोय. काय करायचं सरपंच? अरे आपण समजतोय तेवढा ह्यो मटकेवाला साधा नाही आहे. मी घरी जातो, बंडल घेऊन येतो. पण सही घेतली ना, 4 फटक्यात पैसे वसूल करायचे. ते मी करतो. चल रे, कोऱ्या घट नोटा देतो. गाणाला घेऊन सगळी गँग निघाली. मोरनं मास्तर आला. त्यानं बघून न बघितल्यावानी केलं तसं सरपंच डाफारला. अय मास्तर, नोकरी करायला आलाय का काड्या पेटवायला आला रे? का बरं, काय झालं? अरे पोरसनी शिकवायला नेमलंय सरकारने तुम्हाला. निवडणुकीत ध्यान घालाल तर सभापतीला सांगून लांब तिकडं भाडळे खोड्यात पाठवेन. आमच्या गावात राहायचं आणि आमच्याच वळचणीला फाटाकडं वाजवायचं, असलं नाही जमणार. नाही हे बघा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. ताण्याचा काटा कुणी काढलाय ते लवकर कळन गावाला. अरे तुम्ही ताडीच्या झाडाखाली बसून पेप्सी पितोय हे न ओळखायला आम्ही काय बोळ्यानं दूध पित नाही बरं का. मास्तर काय बोलला नाही. खाली बघत घराकडे गेला. दिवस मावळेपर्यंत जयशीची वाट बघत बसला. आलेच दोघं भाऊ कडवाळाचा भारा देऊन. तायडे, डॉबरसने बाईलासने एवढं कडवळ टाक.
दारा काढल्या का? नाही अजून. कवा डेअरीला दूध जायचं? काय मास्तर निवांत बसलाय? तुमचीच वाट बघतोय. चहा झाल्यावर मास्तरनं दोघा भावांना समोर बसवलं. दबक्या आवाजात सांगितलं, हे बघा, जुनी मेंबर एक झालीत. सरपंचाला त्या पोलीस पाटलाची साथ आहे. भाना, तुझ्या सासऱ्याला त्याने हाताशी धरलाय. मला वाटतं ज्ञाना चव्हाणला हाताशी धरून ते ताण्याच्या खुनाचं प्रकरण उकरून काढणार. त्याचा संशय तुमच्यावर आहे. पैसे चारून साऱ्याला फिरवण्याच्या आधी त्याला घरात आणून डांबून ठेवा, नाहीतर त्याला कुठेतरी पळवून तरी न्या. आईला ह्यो वाईटच झाला म्हणायचं. मी आणू का आम्हाला धरून? आणाचा. भाना गेला तसा हात हलवत परत आला. भितडाव मूठ आपटत म्हणला, जातीव गेला सासरा. का काय झालं? अरे त्या कोंडाळ्यात पेत बसलाय. मी बोलिवलं तर म्हणला मला कोणाची गरज नाही, नोटांनी खिसा भरलाय माझा. म्हणजे सरपंचानं पैसे चारलं म्हणायचं त्याला. तसंच दिसतंय. काट्यानं काटा काढणार बघा सरपंच. समजा फौजदारानं आम्हाला धरून नेलं तर? नाही, तुम्हाला धरून नेलं चोपलं तरी घाबरायचं नाही. अरे कर नाही त्याला डर कशाला? फौजदाराची ओळख आहे माझी. मी जामीन राहतो, तुम्हाला सोडवतो. मला सांगा, ताण्याच्या खुनात तुमचा हात नाही ना? खरं खरं सांगा. दोघं एकमेकाकडे बघायला लागली. तसं मास्तरनं ओळखलं काहीतरी पाणी मुरतंय. तो समजुतीच्या स्वरात म्हणला, मी म्हणतो तुमचा हात त्याच्यात हे असं समजू, पण त्याला पुरावा काय? एकदा माहीत नाही म्हणजे नाही. खून करायचं धाडस असेल ना तर ते पचवायचं बी पाहिजे. हे बघा मास्तर, झाल्या प्रकारात भानाचा काही दोष नाही आहे. दोषी असेल तर मी आहे. पण कुणी पाहिलं नाही ना? नाही. मग स्पष्ट सांगायचं, मला माहीत नाही, मी त्याचा शोध घेतला पण तो काय मला सापडला नाही. आपल्याला काय, आपण स्पष्ट सांगून टाकायचं. नाही तुम्ही सांगा तसं बोलू. पण मास्तर आता भावागत मागं उभा राहा. मास्तर हसले. 4 दिवसात पोलीस गाडी आली. फक्त जयशाला घेऊन गेली. दुपारी मटकेवाल्याला ओढून न्याला. 2 थापडीत ते रडायला लागला. म्हणला, अरे सरपंचानं मला 5,000 रुपये दिले, अर्जावर सही घेतली. देवा शपथ सांगतो माझी काही तक्रार नाही. मी नाही सही केली तर हात तोडून टाकेल म्हणले. पोलिसाचं भिरकं दोघांना गाडीत घेऊन गावात आलं. ज्यांच्या साक्षीनं सही घेतली त्या सगळ्याला फौजदारानं बोलवलं. मटकावाल्यानं खरी परिस्थिती ओरडून सांगितली. हे बघा, माझा कोणावर संशय नाही. या दोघांनी पैसे दिले, सही घेतली, नंतर परत मला मारला आणि पैसे परत घेतले. या सरपंचाच्या आणि पाटलाच्या अंगात लय किडा आहे. ही मेंबरं भडवी दारू पिऊन त्यांच्या मागं उभी राहतात. लय डेंजरस पुढारी येते. फौजदारानं एकेकाला थोबाडला. साऱ्या गावामोरं औसाचा पंचनामा. जयशा मनातनं हसत होता. कसं का असाना, निदान लेकीच्या काळजीनं तरी मटकेवाला पाठीशी उभा राहिला. 15-16 पुढारी धोपटले. सगळ्या गावात तीच चर्चा. फौजदारानं जयशाला देवळात न्याला. ताण्या कुठे? आई शपथ सांगतो मला माहिती नाही. तुम्ही त्याच्या बापाला विचारा ना. बाप म्हणतो मुंबईला गेला. मग गेला असेल तो. लेका तो झेपऱ्या माग सांगत होता. तू कोर्राड घेऊन त्याच्या मागावर फिरत होता. खरं आहे, गोडसवाडीत तो मला गावला होता. पण दांड्याला कोर्राड नव्हती त्यामुळं वाचला तो. आणि 8 दिवस तू गाव बी सोडलं होतं. खरं आहे, पण माझ्या बहिणीवर झालेला बलात्कार हा कांगावा होता हे कळल्यावर मी ताण्याचा नाद दिला सोडून. अजून तो माघारी आला ना तर माझ्या बहिणीचा हात मी त्याच्या हातात देणार. टायरमध्ये घालून मारायची वेळ आणू नको माझ्यावर. 8 दिवस देतो तुला. खरा प्रकार सांगितला तर तुझी सजा कमी करेल मी. आपण साहेब, मला खरंच काय माहिती नाही. निवडणुकीत शांतता राखा. त्या पवार मास्तरनी सांगितलं म्हणून सोडतोय तुला. हां, जा नीट नाका मोहरं बघून चालत राहायचं. वही साहेब, आणि त्या सरपंचापासून सावध राहा. त्याची टोळी मुरलेली आहे. जी साहेब. तो घरी आला. सहज मास्तराच्या घरात डोकावला तर गोकी मास्तरच्या मिठीत दीर्घ चुंबनात दोघंही हरवली होती.
जयशेचं मस्तकच सणकलं, पण स्वतःच्या मनावर संयम ठेवत तो म्हणला, कवापासनं यांचं लपडं जोडलंय कोणाला ठाव. बरं बोलायची सोय नाही. निवडणुकीत मास्तर आपल्या मागं, जामीन राया मास्तर मोरं. झिपरेच्या तावडीतनं त्यांनी आपल्याला वाचिवलं. त्याला दुखून उपयोग नाही. गोड बोलून त्याला गोकीबरोबर लगीन लावायला लावायचं. मध्ये मावशीने इशय काढला होता. आता पावसाळ्यात तिथी गावायची म्हणजे अवघड. या पोरीच्या पायात आधीच आबरू गेली. राहिलेल्या आबरूचं आता लोणचं घालायला बघते ती. तेवढ्यात आई केरसुनी घेऊन आली. डोळं वाटारत म्हणली, अरे काय बडबडतोय? नाही काय नाही. या निवडणुकीपासनं तुझं टाळकं झालं आहे आवटा. जरा पडून राहा. सारखं वारा हिंडायचं धान घरावानी. अरे जरा घर धरून राहावं. लय करमत नसन तर सासरवाडीला जावं. आणि त्या गोकीव ध्यान ठेव. गतकाळीसारखी मास्तरच्या खोलीत असते. शहाणा असलाच तर एखादा पोरगा बघ, लगीन ठरवून टाक. मी काय म्हणतो, मास्तरचीच करू की तिचं लगीन? अरे पहिला तो आपल्या जातीचा आहे का तपास कर की. अगं पवार राड नव्हे त्याचं. 96 कोळी नसला तर 92 कोळी असन का नाही. पवार नावाचं कौतुक सांगू नको. आपल्या गावात सगळी न्हावी मंडळी पवारच आहेत. त्याचा पत्या घे, त्याच्या गावाचा बाईजवार माहिती काढ. हा ठीक आहे. रात्री त्याने मास्तरला गाठला. विश्वासात घेत म्हणला, गाव मला लय खायला उठलंय. कुठंतरी निवांत जागी जाऊन 4 दिवस राहावं असं वाटतंय मास्तर. आणि मग चला की आमच्या गावाला. रावा असा निसर्ग आहे म्हणता. तुम्हाला या गावाला येऊच वाटायचं नाही. जायचं का उद्या? उद्या शनिवार आहे ना. सकाळची शाळा करू, जेवण करून दुपारी आलो. म्हणजे आयतवारला जोडून 3 दिवसाची रजा टाकतो. नाहीतरी या निवडणुकीनं लय वैताग आणलाय. नाही जाऊ की आपण. त्याच्याशिवाय माझं बेटाळ कसू देऊ येणार नाही. गोकीनं दादाच्या आणि मास्तरांच्या कापडासनी इस्त्री केली. सुटकेस भरली. झुणका भाकरी केली. उकडलेल्या शेंगा पिशवीत घालून दिल्या. दादा परत केव्हा येणार? येतो की 2-4 दिवसात. जाताना वहिनीची गाड घेऊन गेला असता तर? जातो की. रिक्षा करून गाड घेऊन यायला किस्ता टाईम लागतोय. आई काय म्हणती बघ. काय गाय? अरे त्याचा 7-12चा उतारा बघ, घरदार बघ, गावात 4 माणसांनी भेटून संबंध विचार. घाई करू नको. गोकीच्या आविक्षेचा प्रश्न आहे. करतो सगळं नीट. तुम्हा लोकांचा माझ्यावर गावा भरवसाच नसतोय. जातो मी. दोघं गावाबाहेर पडली. गावची घरं मागं पडल्यावर मास्तरनं सिगरेट पेटवली. खरं सांगतो जयसिंगराव, तुमचं गाव आहे ना लय पोचलेलं आहे राव. मला वाटत नाही हे माणसं आपल्याला निवडणूक जिंकू देतील. काही सरपंच पदाशिवाय अडलंय का आपलं? अपयश येणार असं समजायचं, निवडणूक लढवायची. गाव काळं कोळसं उकरायच बसले. आपण बसलो तर अंगावरचं तिळ मोजायला कमी करायची नाही ती. रिकामं नावीला आहे हो गावात. बागाय झाल्यापासून माणसं लय बिघडली. पोरं पोरी बिघडली. म्हाताऱ्यासनी तर शिंग फुटली. काय होणार या गावाचं कोणाला माहिती. जयसिंगराव मोहरं बघा. पिढा आली पिढा. कुठे? आईला हलकट जात आली का माघारी. जामीनाव सुटलेलं दिसतंय जयसिंगराव. झिपऱ्या तांबडा डागला नाचवीत आला. दाढी वाढल्यानं मोगल बादशागत दिसत होता. दोघांनी त्याला बघितलं. तो जागेवर थांबला. सिगरेट काढली. हातातल्या घड्याळावर आपटत म्हणला, आज तुमच्याकडंच निघालो होतो. का रे बाबा? आपण सुटलो हे वार्ता पहिले जादभाईला द्यायला लागती. घाबरू नका मास्तर, हत्यार बेत्यार नाही माझ्याकडं. अरे तू 17 हत्यारं का बाळगाना? अंगठ्यावर कोलतो तुला मी. कातनीला आल्यावानी करू नका मास्तर. या जयशेचा नाद सोडा. मला तुमच्या गावाला नाही एक चांगला हत्यार घेऊन द्या. तसला धंदा मी नाही करत. अरे 25,000 रोख देतो ना. चाल्या पोलिसाला बोलविले मी. टपाल टाकले का ताडवा आलाय. चला जयसिंगराव, लवकर पुन्हा गाठायला पाहिजे. देवांतपणा कसला तो नाही. पान कोंबडा तोंड दाखवला असं वाटलं होतं तर घुबडच मोर राहिलं. याला नसीब संडासला जाणं असं म्हणतात. अरे पण या झेपऱ्याला सोडला कसा तेच कळना ना. काय जामीन बड्या माणसानं दिला असणार त्याला. सोडलाय का पळून आलाय काय माहिती. सातारच्या तुरुंगात होता तर संडासातनं हागऱ्यात घुसून पळावला होता.
लय खतरनाक. आता घरी जाऊन बायकासनी तारास बिरास देणं म्हणजे झालं. नाही ते तसलं काय करणार नाही, कारण त्याचं वैर आपल्याशी. खरं सांगा जयसिंगराव, ताण्याचं झालं काय? तो मी आला आपल्या मारण्यानं. काय होते, पळा गाडी आली, एस टी गावली, 15 मिनिटात कोरेगाव गाठलं. जयसिंगराव तुम्ही या सासरवाडीला जाऊन, मी बसतो या हाटेलात, पटकन रिक्षा करून जावा, चटकन या. जैशेची रिक्षा पळाली तसा मास्तरनं बियर बार गाठला. फॉस्टर बियर मागवली, त्यात एक विस्कीचा पेग मिसळला, आरामात पेत बसला. फ्राय चिकन मागवलं, चवीनं खात बसला. बरोबर एका तासाने उठला. रिक्षा करून हाटेलाच्या मोरच्या बाजूला आला तर जयशेचा काय पत्ता नाही. मग मास्तरनं मसाला पान घेतलं, सिगरेट पेटवली, गाणं गुणगुणत पानपट्टीजवळ उभा राहिला. आलाच जयसिंग, हात जोडत म्हणला, माफ करा जरा टाईम लागला, चला सातारा गाडी आली, पहिलं बसा मग बोलू. काय गर्दी नव्हती, ऐसपैस जागा मिळाली. पिचकारी मारत मास्तरनं विचारलं, काय म्हणते वहिनींची तब्येत? चांगली, पोर बी आता बेस्ट दिसते, बाळसं धरायला लागलंय. पैसे दिलं का तसंच आला? येडय का कुळे? 1000 रुपये ठेवली आता, बाळ बाळंतीन सुखरूप तर आपला संसार सुखरूप. शाबास, आता डायरेक्ट सातारा. वाश येतोय राव, गाडीत कुणी पेलं बिलं काय? अरे तुमचं नाकलंय रानकुत्र्यावानी तेज आहे. काय करणार, सावध राहायला लागतं मास्तर. मी आता झोपतो, अंग दुखतंय, सातारा आलं की उठवा. झोपा, थांबा, पहिलं तिकीट काढू द्या. पाटण गाठाय 3 वाजले. तिथनं मोरं वाडीला गाडी मिळायला तास लागला. मास्तरनं भरपूर खरेदी केली. कापडं, चोपडं, पेढे, बर्फी, फरसाण, अत्तर, पानं, पेन, वह्या, सटर फटर सामानानं पिशवी भरली. लय खरेदी केली मास्तर. अरे हे काहीच नाही खरेदी. आपलं मोकळ्या हातानं जाण्यापरस काहीतरी जवळ असावं. आमचं आपलं गरिबाचं बारकं घर. तुमच्यावाने बागायतदार आहे का आम्ही? 2 एकराचं मालक. किती जण भाऊ आहे? 3 जण. मग काय येते जमीन वाटणीला? 25 गुंठे आमच्या डोंबराला, तेवढं तर काढवायला लागते. तुमची किती आहे जमीन जयसिंगराव? घरची 8 एकर आणि बाणाला 4 एकर मिळाली होंड्यात. आज 12 एकराचा मालक आहे मी. पण बागायत फक्त 4 एकरात दिसते. पाईपलाईन केलं होतंय सगळं. राव मी लय मोठ्यानं आशेनं आलो होतो. गोकी तुम्हाला द्यायची असं मी आणि माझ्या आईने ठरवलं होतं. मग कुठं घोडं पेंड खाते? काय नाही, तुमच्या मालकीची 2-4 एकर जमीन पाहिजे होती. घर तरी मोठं आहे का तुमचं? काय 3 भावा 4 खण आहे, 2 शेरडं आहेत. मला 2 लग्नाच्या बहिणी आहेत. मग अवघड दिसते. मी कराटे खेळतो. तब्येती परस स्थावर इस्टेट महत्त्वाची आहे मास्तर. तुम्ही काय तुमच्या बहिणीचं लगीन माझ्या इस्टेटीशी करणार आहे का? तसं समजा. मास्तर काही बोलला नाही. उठला, बेल मारली. उठा जयसिंगराव, घर आला आपलं. गपकीने उठलेला जयसिंगराव दाराकडं धावला. ड्रायव्हरनं रामराम घातला. सामान सावरं, दोघं उतरली. 2 गडी धावत आले. रामराम घालत पिशव्या उचलल्या. जयसिंग बघतच राहिला. समोर 2 मजली प्रचंड बंगला. कडनं गुलमोहराची झाडं बहरलेली, फुलझाडाचा ताटवा लावलेला. अरे ह्यो कोणाचा बंगला आहे मास्तर? अहो याच गरीबाचं घर आहे हे. या बिचकू नका. वाघ्या कुत्रा पाड धरल. वाघ्या बोकायचं नाही. गप. शाबास. या जयसिंगराव या. या खोलीत आधी कपडे बदला, लुंगी लावा, पाय धुवायला विहिरीवर चाला. दोघं विहिरीवर आले. गर्द आंब्याची झाडं, फांद्या विहिरीत वाकलेल्या. 24 तास मोटार चालू. गडी टावील घेऊन मागं उभा. हातपाय धुवा जयसिंगराव, तवर मी पेस्ट लावतो. सगळं तुमचं आहे का मास्तर? आमचं नाही, आपलं म्हणायचं. इथं 24 तास मोटर सुरू असते, पाणी हटत नाही. आई जगदंबेची कृपा आहे. फ्रेश व्हा, पोवायचं असलं तर पावा. आपण तर बाबा 2 बोड्या मारणार. जयसिंगची वाचच गेली होती. बघाव तिकडं हिरवेगार बाग आहेत, दाट झाडी, वाहतं पाणी, शिवाराचा सुखावणारा हिरवा गंध. जयसिंगने गाड्याला विचारलं, मास्तरसनी जमीन किती आहे? 350 एकर आहे.
कारखाना महिनाभर यांच्याच ओसाव चालतोय. जयसिंगने मास्तरला दंडवतच घातला, गडी बघत राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बोधे लिखित बदला ही कादंबरी. आज या कादंबरीचं 7वं प्रकरण आपण ऐकलं. 8वं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.